ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। हरि ओम स्वस्ति श्री गुरुभ्यो नमः। वनोजवमार्वततुल्यवेग जितेन्द्रियं बुद्धिमतां वाताजमवानरयुधमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम मेरे पिता है, सीता मेरी माँ, इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम है। कोई माझी वाणी मानेल संतासी, रंगभूत चित्तासी आपोलिया। कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी। तारुण्य सिंधू भवदुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय सुताय दिगंबराय, तस्मै कराय नमः शिवाय। सर्वमांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गंगाधरा मनमोहना, गंगाधरा मनमोहना। उमाशंकरा महादेव, उमाशंकरा महादेव, उमाशंकरा महादेव। गंगाधरा मनमोहना, गंगाधरा
उमाशंकरा महादेवा उमाशंकरा महादेवा उमाशंकरा महादेवा उमाशंकरा महादेवा उमाशंकरा महादेवा उमाशंकरा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलाय पुंडलिकाक्षो मंगलाय कन्याहरी ग्रामदैवत वज्रकर्णी अखिल उकेत ब्रह्मांड नायक करुणालय करुणाकर भगवान पंढरीधीश पांडुरंग वैकुंठवासी बालब्रह्मचारी भगवान बाबा माझ्यामुळे संस्था या परिसराचं वैभव श्री भक्तिपरायण परमपूज्य परमादरणीय श्री भक्तिपरायण शांती ब्रह्मण नवनाथ बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनानं सर्व गावकऱ्यांच्या तनमन धनानं सर्व तरुण मंडळीच्या मार्गदर्शनानं अतीत परश्रमानं चालत असलेला हा नामसप्ताह आणि नाम सप्ताहातील आज अंतिम टप्प्यावर पोहोचलेला आहे. आज 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची शिव महापुराण कथा आपल्या जीवनामधली व्यथा हरणारी कथा आहे. अनेक जन्मामध्ये झालेल्या पापाचं खंडन करण्यासाठी ही कथा श्रवण करायची आणि सर्व संसारामधल्या प्रश्नाला उत्तर देणारी कथा आहे अशी ही शिव महापुराण कथा. सर्व गुरूंच्या वडिलांच्या सर्व महाराज मंडळीच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी उपस्थित आहे. कथा संपल्यावर आपण सगळ्याचा नाव उल्लेख करू. प्रथमतः काल आपण कृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा आणि रुद्र आणि उषा या दोघांचा विवाह संपन्न झालेला आहे. द्वारकेमध्ये यथासांग दोघांचं पाणीग्रहण झालेलं आहे. बाणासूर आणि कृष्ण भगवान परमात्मा विवाही झालेले आहेत. इथपर्यंत आपण
ज्यावेळेस हजार हात होते या बाणासुराला आणि ते हजार हात खंडन झाले आणि उषाचं आणि अनिरुद्धाचं लग्न झालं. इथपर्यंत आपण काल कथा भाग पाहिलेला आहे. युद्धखंड चालू आहे आपला. आणि बऱ्याच दिवसानं एक असा दैत्य या पृथ्वी तलावरती तयार झाला. रंभा नावाचा असुर आहे आणि त्या असुराची पत्नी महिष नाव आहे त्याच्या पत्नीचं. दोघही आपल्या प्रपंचामध्ये निपुण होते, महादेवाचे भक्त होते. पोटी संतान नाही म्हणून भगवंताची आराधना केली. 1000 वर्षापर्यंत दोघांना वैकुणी भावी जीवनामध्ये आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावं म्हणून आपल्या जीवनामध्ये कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्या करण्यासाठी बसले ब्रह्मदेव प्रसन्न झाले. महिष आणि रंभ नावाच्या दोन्ही पती पत्नीला भगवान भोळे बाबा म्हणले, वत्सा हो, तपश्चर्यामधून जागे व्हा, मी तुम्हाला प्रसन्न झालेलो आहे. डोळे उघडले तर आपल्या समोर कैवल्याचा चक्रवर्ती ब्रह्मदेव आपल्या समोर उभा आहे. साष्टांग दंडवत घातला. देवा, आम्ही 1000 वर्षापर्यंत तुमची आराधना केली, तपश्चर्या केली. तुम्ही आमच्यावर जर प्रसन्न असाल ना तर आम्हाला वरदान द्या. हे बाळांनो, तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा आहे? मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालेला आहे. तुमच्या तपश्चर्यावर मी तुम्हाला प्रसन्न झालेला आहे. तुम्हाला काय मागायचंय ना तर तुम्ही मला मागा. असं त्या रंभ नावाचा राक्षस आणि महिष नावाची त्याची पत्नी दोघजण मागू लागले. देवा, तुमच्या कृपेने आमच्याकडे सगळं काही भरपूर आहे. नोकर आहे, चाकर आहे, इस्टेट आहे, पण आमच्या पोटी संतान नाहीये. पोटाला लेकरू बाळ जन्माला यावं म्हणून तुमची आराधना केली बाबा. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, तथास्तु. असा तुमच्या पोटी बाळ जन्माला येईल, त्याला कुणीच मारणार नाही. फक्त एक स्त्री मारू शकते आणि त्या स्त्रीला सगळ्या देवतांची अस्त्रशस्त्र लागतील. सगळ्या देवानं रूपलेली अशी देवी, चराचरामध्ये तिचं कुठंही रूप नाही, अशा त्या देवीच्या हातानं तुझ्या लेकाचा वध होईल असं सांगितलं. ब्रह्मदेव अंतर्धान पावले. दोघं आपल्या घरी सुखरूप संसार करू लागले. आणि तो सोनेरी दिवस उगवला, ज्याची ही वाट पाहत होते आतुरतेनं. तो दिवस उगला. आकाशामध्ये तारे चमकू लागले. सकाळचा सूर्य उगवू लागलेला आहे. चिमण्याची किलबिलाट होऊ लागलेली आहे. गाई वासरे हमरू लागले. गाई वासरे रानामध्ये जाऊ लागले. आणि भरभराच्या टायमाला एका गोंडस मुलानं राक्षस योनीमध्ये जन्म घेतला. त्या मुलाचं नामकरण करण्यात आलं. त्या मुलाचं नामकरण करण्यात आलं. त्या मुलाचं नाव ठेवलं महिषासुर. आणि असा महिषासुर लहानाचा मोठा होऊ लागला. लहानाचा मोठा झाल्यानंतर आपल्या पित्याला प्रश्न केला, बाबा, मी जन्माला आलेलो आहे, पण मला या त्रिलोक्याचं राज्य करायचंय. मी या त्रिलोक्यामध्ये राज्य करीन. असं आपल्या मुलानं आपल्या आई वडिलाला म्हणावं, बाबा मी शिकन आणि मोठा होईल आणि घराचं नाव मोठं करीन. असं आपल्या मुलानं आपल्या बाबाला, आपल्या आईला प्रश्न केला पाहिजे. जसं हा महिषासुर आपल्या बाबाला प्रश्न करतोय, बाबा, ह्या गावातलं राज्य मला तुच्छ वाटतंय. मला इंद्रपुरी, आप, तेज, वायू, पाताळ, हे सप्त पाताळ, आकाश, मृत्यूलोक, या सगळ्याचा आधिपत्य मी होणार.
असं माझ्या मनामध्ये ध्येय आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी मला कोणाची आराधना करावा लागल, कोणाकडे जावं लागल, कोणा देवतेचं आराधना करावं लागल, कोणत्या देवाचा उपवास करावा लागल, काय करावं लागल, मला वाटचाल सांगा, मार्गदर्शन करा. अशा प्रकारची विनंती या महिषासुरानं आपल्या पित्याला रंभाला केलेली आहे. आपल्या पित्यानं हे मुला तुला या जीवनामध्ये भावी जीवनामध्ये मोठं व्हायचंय ना, तिने लोकांवर साम्राज्य गाजवायचंय ना, हो मग काय करावं लागल? भगवान भोले बाबाची आराधना तुला करावं लागल, एकांत वास ठेवावा लागल. आणि हा महिषासुर नावाचा दैत्य आपल्या बाबाचं ऐकलं आणि देवगिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या देवगिरी नावाच्या पर्वतावरती एकांत वासामध्ये तपश्चर्या करण्यासाठी हा महिषासुर नावाचा दैत्य मायबापानो आपल्या जीवनाचं भविष्य घडवण्यासाठी देवगिरी किल्ल्यावरती पर्वतावरती गेलेला आहे आणि तिथं जाऊन आराधना करू लागला. रात्रंदिवस तपश्चर्या केली, सुमारे 1,50,000 वर्ष तपश्चर्या केली. अंगावरती मांस राहिलेलं नाही, अंगामध्ये रक्त राहिलेलं नाही, डोळे हाडकामध्ये खोल गेलेले आहेत, फक्त शरीराच्या हस्ती शिल्लक आहेत. मायबापानो एवढं खरं तर तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये या महिषासुरानं केली आणि भगवान भोले बाबा प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर हे वच कुठपर्यंत तपश्चर्या करतो मी, तुला प्रसन्न झालेला आहे, ओठ जागा हो. त्यावेळेस आपले झाकलेले डोळे या महिषासुरानं उघडले, साष्टांग दंडवत घातला, भगवान भोले बाबाच्या पायावरती नतमस्तक झाला, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आज इतक्या दिवस तुमची वाट पाहत होतो देवा, आज तो सोन्याचा दिवस आज मला उगवलेला आहे. धन्य मी मानेन आपुने सतीन, धन्य मी मानेन आपुने सतीन, धन्य मी मानेन आपुने सतीन, धन्य मी मानेन आपुने सतीन. राहिली सप्रिते झालो आता, यासी संदेह नाही, मी तुमच्या दर्शनानं धन्य झालेलो आहे. आता याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा संदेह, मनामध्ये शंका व शंका आता माझ्या राहिलेली नाहीये. देवा, माझ्या जीवनामध्ये, माझ्या या तपश्चर्यामध्ये काही कमी राहिले असेल, काही उणीव असेल, काही माझं मन विचलित झालं असेल, माझं मन संसारामध्ये गुंतलं असेल, तर मला कसल्याही प्रकारचं वरदान देऊ नका. आणि जर खरंच मी माझ्या मनाभावातून तन मन धन काया वाचा एकाग्रन जर मी तुमची तपश्चर्या केली असेल तर मला वरदान द्या. मी वरदानासाठी पात्र आहे. आणि जर असं माझ्या जीवनामध्ये घडलं नसेल देवा, तर याला मी पात्र नाही, म्हणून मला वरदान देऊ नका. असं बोलल्यानंतर भगवानजी बोलतात, हे वेड्या, तुझ्या जीवनामध्ये तू एकाग्र मन केलं, मन लावून निश्चय केला आणि तपश्चर्या केली, कसल्याही प्रकारचं तुझं मन इकडं तिकडं काही केलेलं नाही. मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. माग वत्सा, तुला काय मागायचंय तर माग.
त्यावेळेस महिषासुरानं सांगितलं, देवा मला अमर व्हायचंय आणि माझा मृत्यू कोणाच्याही हातामधून झाला नाही पाहिजे. त्यावेळेस भगवान भोले बाबानं सांगितलं, बाबा मृत्यू माणसाला अटळ आहे. या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकामध्ये जो माणूस जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचा आहे. म्हणून अमरत्वाचं मागू नको, दुसरं काही माग. पण मला मी सांगतो, देवा मला अशा हाताने मृत्यू द्या की ती स्त्री अनेक नाना प्रकारच्या रूपानं नटलेली असावं, नाना प्रकारचे अस्त्र शस्त्र विद्या आणि तिला 33 कोटी देव प्रसन्न असावेत. अशा स्त्रीच्या हाताने मला मृत्यू द्या. कारण का, याच्या माग त्याच्या मनामध्ये असा विचार आला की 33 कोटी देव एखाद्या स्त्रीला अस्त्र देतील का, शस्त्र देतील का, नाहीत देऊ शकत, असं त्याच्या मनामध्ये शंका आली. आणि अशा स्त्रीच्या हाताने माझा मृत्यू यावं असा विचार त्यांनी केला आणि महादेवाकडे वरदान मागितलं. भगवान भोले बाबा तथास्तु म्हणले आणि अंतर्धाम आपल्या कैलासाला निघून गेले. आणि इकडे हा महिषासुर आपल्या बाबाच्या नगरीमध्ये महेशपूर या नगरीमध्ये आलेला आहे. यथा सांग त्याचं स्वागत झालेलं. आपल्या बाबाच्या गादीवरती रंभ नावाच्या राक्षसाच्या गादीवरती हा महिषासुर नावाचा दैत्य विराजमान झालेला आहे आणि सुखानं राज्य करू लागला. बरेच दिवस निघून गेले. त्याने इंद्रपुरीवरती आक्रमण केलं, इंद्राला जिंकलं. पुढे भूलोक जिंकला, पाताळ जिंकलं, सप्त पाताळ जिंकले. सगळ्या ब्रह्मांडावर त्याची सत्ता निर्माण झाली. आणि सत्ता निर्माण झाल्यानंतर सगळ्या देवाला त्यांनी नष्ट करायचं ठरवलं. आणि या पृथ्वी तलावरती सर्व मानवाला अनेक प्रकारच्या 4 योनीमधल्या राक्षसांना, पशूंना, त्यांना सगळ्यांना सांगितलं, इथून पुढं देव धर्म करायचा नाही, मी तुमचा देव आहे, अशी सगळ्याला ताकीद दिली, दम दिला. आणि कोणीही देवाचं भजन करेना, देवाचं पूजन करेना. महिषासुराला देव मानू लागले. कुणाच्या पंचपाळामध्ये बुक्का असला तर ना इकडं. आगता महाराज सुस्वागत में महाराज, आगता महाराज सुस्वागत में महाराज, सुस्वागत महाराज,
धन्यवाद. टाळ्या वाजवाकडे ह्यांच्यासाठी जोर बघायचा आणि आमच्या दत्ता भाऊसाठी बी कोड सिस्टम आहे असं साऊंड फुटू देते मध्ये पण कार्यक्रम असा दणदणीत झाला पाहिजे. आणि गाण्यामध्ये काय आहे बोलणं कळत आहे त्यांना. घ्या आनंद सगळे आपलेच. अण्णा तुम्ही माझ्या या शरीराला हार नाही घातला, या अंतरात्म्याला पोचलेला आहे. जो माणूस कोणीही हार घालतो ना महाराजाला, त्याच्या शरीराला कोणी हार घालत नाही, तर त्याच्या अंतरात्म्याची पूजा असते. ही अंतरात्म्याची पूजा आहे महाराजांना. कुठं चाललं होतं हार घातलं ध्यानातून गेलं अण्णा. महिषासूर महिषासुरानं त्रिलोक्याचं साम्राज्य आपल्या मुठीमध्ये धारण केलं. सर्व देवाला परास्त करून टाकलं. पृथ्वी तलावरती देवदेव कोणाला करून देईना, माझीच पूजा करा. देव निर्बल झाले, निर्बल. कारण देवाला खाली आपण नाही निवद दाखवला, हा निवद देवाकडे पोहोचवतो आपण दाखवलेला, आणि तो निवद पोहोचणार रोज. देव निर्बल झाले, शक्ती खिन्न झाल्या, आता मरणाच्या अवस्थेमध्ये आहेत देव. मग आता करायचं काय आपण? आपण कुणाला शरण द्यावा असा विचार देव करू लागले. आणि सगळ्या देवानं विचार केला आणि सगळे 33 कोटी देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सगळं घराणं सांगितलं. देवा, या पृथ्वी तलावरती महिषासूर नावाच्या दैत्यानं सगळं आमचं साम्राज्य हिरावून घेतलेलं आहे. देवदेव करण्याचा अधिकार हिरावून घेतला. त्याचीच पूजा करू लावा लागलेला पृथ्वी या भूतलावरती. मग आमच्याकडे कसल्याही प्रकारचा नैवेद्य येत नाही. आम्ही निर्बल झालेलो आहोत. तुम्ही सांगा देवा, आता काय करायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं, याच्याकडे माझ्याकडे याला मारण्यासाठी उपाय कोणताही नाहीये. आपण भगवान विष्णूकडे जाऊ. विष्णूकडे गेले आणि सगळ्यांनी भगवान पंढरीच्या मालकाची यथा सांग म्हणून भावे प्रार्थना केली. देवानं विचारलं, आज देवानं माझ्या घरी सगळे आलात काय? विचार उकड येणं केलं, कशासाठी आलात? त्यावेळेस देवानं सांगितलं, सगळ्या देवानं, हे देवा, महिषासूर नावाचा दैत्य आहे आणि त्या दैत्यानं एवढा त्रास द्यायला सुरू केलं की आमचं सगळं जे काय पृथ्वीवरचा मान होता तो मान हिरावून घेतलेला आहे. नैवेद्य कोणाला दाखवू देत नाही आणि आम्हाला नैवेद्य पुरला नाही की आम्ही निर्बल झालेलो आहोत. सांगा देवा, आम्ही कोणाकडे जावं? या महिषासुराला मारण्याचा बंदोबस्त करा देवा. आम्ही तुमच्याकडे घरानं घेऊन आलेलो आहोत. त्यावेळेस भगवान विष्णू परमात्मा पंढरीचे मालक म्हणले, महिषासुराला मारण्याची ताकद माझ्यामध्येही नाही. तुम्ही काय करा, मी सांगतो ते ऐका. तुम्हाला युक्ती सांगतो. कैलासधारी जटाधारी भगवान भोले बाबा यांच्याकडे तुम्ही घरानं घेऊन जा. जे जगाचा बाप आहे आणि जगाच्या बापाकडे गेलं ना तर कसलाही भक्त खाली हात येत नाही. जा घरानं घेऊन. तुम्ही घरानं घेऊन शनी देव, ब्रह्मदेव, भगवान विष्णू, इंद्र, यम, कुबेर, चंद्र, वरुण हे सगळे देव मिळून भगवान भोले बाबाकडे आले आणि भगवान भोले बाबाला स्तुती करू लागले, विनंती करू लागले. हे देवादी देवा, हे सृष्टीच्या पालनहारा, आम्ही तुला शरण आलेला आहोत. कर्पूर गौरव करुणा भंडार संसारी सार भुजगी निहार मेटा भंडेत हृदयारे विदे भगं भगानी सहितं नमामि. हरि हरि शंभो 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 महादेवा शंभो 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 महादेवा शंभो शंभो हरि हर महादेवा शंभो शंभो
जसे रामेश्वर महाराजांनी स्तोत्र गायले तसेच 33 कोटी देवान भगवान भोले बाबाला विनंती केली, बाबा आम्ही सगळे तुमचे लेकर घरानं घेऊन आलो. भगवान भोले बाबा म्हणले, बाळांनो सांगा काय आहे. हे देवादी देवा, या महिषासुर नावाच्या दैत्यानं फार त्रास केलेला आहे. या पृथ्वी तलावरती आमचा जो मान होता तो हिरावून घेतलेला आहे. आम्ही निर्बल झालो, दुर्बल झालो, शक्तिहीन झालो, कलाहीन झालो आणि आता मला जगण्याचं सामर्थ्य आमच्या मनामध्ये आता शिल्लक राहिलेलं नाही. देवा, याला मारण्याचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेस भगवान भोले बाबानं विनंती केली, कारण म्याच याला वरदान दिलेलं आहे, याला मी मारू शकत नाही. मग याला मारण्यासाठी माझी पत्नी पार्वती माता आणि पार्वती माता याला मारू शकते, पण तुम्हाला सगळ्याला तिच्याकडे जावं लागल, आई साहेबांची विनंती करावं लागल आणि तिला युद्धासाठी प्रवृत्त करावं लागल. मग जगाची आई आहे, मग तिचे लेकर धोक्यामध्ये असल्यानंतर कोणतीही आई आपल्या लेकराचं काम का साध्य करू शकत नाही? करू शकते. चला आपण सगळे मिळून जाऊ. आई साहेब महालामध्ये बसलेल्या होत्या, सगळे 33 कोटी देव आले, नमस्कार घातला. हे आदिमाया शक्ती, हे जगदंबे, हे महालक्ष्मी माता, आई भवानी, आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. देवांनो, आज माझ्याकडे ते काय काम काढलं? हे आहे महिषासुर नावाचा दैत्य या पृथ्वी तलावरती खूप आणि अहंकाराने, तपोबलानं, आपल्या सामर्थ्यानं त्याच्या जीवनामध्ये अहंकार आलेला आहे, गर्व आलेला आहे आणि त्याचं बळ नष्ट करण्यासाठी माते आम्ही तुला शरण आलेलो आहोत. आमचा ऐक माते, आणि तुला या महिषासुराचा वध करावा लागल. मग महिषासुराचा वध करायचा लागत तर तुम्ही मला सगळे देव सहाय्य व्हा. आणि त्यावेळेस गब्बा सर पाठीमाग, आणि त्या आई जगदंबेला सगळ्यांनी युद्ध करण्यासाठी महिषासुराला भगवान शंकराच्या मुखामधून एक तेज निघलं आणि त्या तेजापासून या आदिमाया शक्तीला 1000 भुजा तयार झाल्या आणि यम राजाच्या तेजापासून आदिमाया शक्तीला केश तयार झाले, केश डोक्यावरती. इंद्राच्या तेजापासून नाक तयार झालं, कुबेराच्या तेजापासून दात तयार झाले, प्रजापतीच्या तेजापासून पायाची बोटे तयार झाली, सूर्याच्या तेजापासून त्रिनेत्र अग्नी तयार झाला. सर्व देवताकडून एक 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 अवयव आणि एक एक अस्त्र तयार होऊ लागलं. ब्रह्मा आणि अन्य देवाकडून शर संपन्न, अस्त्र संपन्न सगळ्या देवानं आपापलं एक एक अस्त्र आदिमाया शक्तीला दिलं. भगवान शंकरानं आपल्या हातामधला त्रिशूळ दिला, भगवान विष्णूनं आपल्या हातामधलं चक्र दिलं आणि वरुणाने आपल्या हातामधला पाश दिला. अग्निदेवानं शक्ती प्रदान केली, वायुदेवानं धनुष्य दिला, इंद्रदेवानं वज्र दिलं आणि प्रजापती ब्रह्मदेवानं कमळाच्या फुलाची अजय माळ माझ्या आई जगदंबेच्या गळ्यामध्ये धारण केली. माई बापानो, आणि या समुद्रानं जीर्ण न होणारे वस्त्र दिले, म्हणजे कसल्याही प्रकारचा समोर बाण आला किंवा शस्त्र आलं तर ते अंगावरचा परिधान केलेली साडी माझ्या माईनं ती फाटली नाही पाहिजे, जळाली नाही पाहिजे, अशा प्रकारचे शस्त्र अस्त्र
या समुद्रानं साडी दिली मायबापानं माझ्या माईला. कानात परिधान करण्यासाठी कुंडले दिले, अंगठ्यामध्ये विश्वकर्म्यानं हातामध्ये अंगठ्या दिल्या. पहा, कुबेरानं महिषासुर मर्दिनीला शेष नागाचा मणी दिला. एवढं अस्त्र शस्त्र निपुण माझ्या आई जगदंबेला तिथं तयार केलं. आणि हा मातलेला महिषासुरासंग आता युद्ध करायचं आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला कोणी, दीर्घतापती करावया धारणी, हत्ता लागी तो लागी निर्माणी, आईचा तुझे मान तुझे भवानी, आईचा तुझे मान तुझे भवानी. वा, मरुनी पुन्हा जन्म यावे गुरुच्या पोटाला. वा महाराज, असं वाटतंय तुमच्याच आता पोटाला जन्माला यावं की काय. पुढच्या जन्मात बघू आता. धन्यवाद. आणि आई जगदंबेला सर्व देवानं नटवलं मायबापान. भवानी माता प्रगट झाली, धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. आणि माझ्या भगवान विष्णूनं एक सिंह दिला आणि त्या सिंहावरती माझी आई जगदंबा स्वार झाली. आणि युद्ध करण्यासाठी आई जगदंबा निघाली. अष्टभैरव झोटिक वेताळ गण गंधर्व 33 कोटी सैन्य निघाल. महिषपूर्ण नगरीला मा जगदंबा आलेली आहे. मा जगदंबेने ललकार दिली, हे महिषासुर, तुझ्यामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे आणि तुझ्या त्रिभुजा तापाची बोलवण करण्यासाठी या जगत निर्मात्या भगवान भोले बाबाची अर्धांगिरी महिषासुर मर्दिनी मी तुला ललकारित आहे. शंख वाजला गेला आणि महिषासुर युद्धासाठी तयार झाला. महिषासुर युद्धाला तयार झाला. सगळ्याला मेसेज केले व्हॉट्सअपला, सगळ्या राक्षसांना बोलवलं. लगेच फोनची बेल वाजली. सर्व राक्षस मैदानात जमले गेले. कुणी हातामध्ये भाले घेतले, कुणी वरचे घेतले, कुणी शस्त्रास्त्र खड्ग, कुणी धनुष्यबाण. राक्षसांची सगळी सैन्य तयार झालं. शंखनाद झाला आणि दोन्हीकडली सैना जसा जल समुदाय जमलेला आहे, समुद्रासारखी दोन्हीकडे सैना तयार झाली. आणि महिषासुराने सांगितलं, आक्रमण. आणि घनघोर युद्ध सुरू झालं. बाणामाग बाण सुरू झाले. गर्जना होऊ लागली. आकाश पृथ्वी डळमळू लागली. शेषाने आपल्या नागाची फणा ताईट केली. पृथ्वीला भार लावला गेला. आणि दोघही युद्धे असे होते, एकामेकाला पाठीमाग कोणी सरकाना. आई जगदंबेमध्ये महिषासुरामध्ये असं घनघोर युद्ध सुरू झालं. 8 दिवस झालं तरी महिषासुर मरत नाहीये. 8 दिवस रात्रंदिवस युद्ध सुरू होतं माई बापानं, तरी महिषासुर मरत नाही. आई जगदंबेने महिषासुराच्या गजुऱ्याला धरलं, या धरणीवरती खाली पाडला
आणि धरणीवरती खाली पाडल्याबरोबर आई जगदंबेने त्याच्या छाताडावरती पाय दिल्याबरोबर या महिषासुरानं पुन्हा तोंड वाचलं, तोंडातून बाहेर आला पुन्हा दुसरा महिषासूर. पुन्हा आई जगदंबेने धरलं आणि तोंडावर एक पाय दिला आणि वरून हातामध्ये खडग घेतलं आणि खडग्याचा वार केला. खट दिसून याच्याच टोळ्यामध्ये महिषासुराचं मुंडक धडापासून वेगळं झालं. दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाय, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाय, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाल, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाल, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाय, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाय. दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाल, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाल. आंबा सर्वले नलेली, आंबा सर्वले नलेली पण गोड नाही आली, आंबा सर्वले नलेली पण गोड नाही आली, आंबा अवताराला आली. दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाय, गेला लपकर काय आम्ही कमाय. आम्ही कमाल, दैत्याचा काल झाली आम्ही कमाल, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाल, दैत्याचा काल झाली काय आम्ही कमाल. दैत्याचा काळ झाली माझी अंबिका माता. दैत्याचा वध झाला आणि राग शांत होईना. 33 कोटी देवानं आकाशामधून फुलाचा वर्षाव केला. आई जगदंबा विजयी झाली आणि या महिषासुरासंग 9 दिवस युद्ध चालू होतं आणि 9व्या दिवशी हा महिषासूर मृत्यू लोकामध्ये विलीन झाला आणि त्या महिषासुराचं मुंडक या होमामध्ये टाकलं आणि माझी आई जगदंबा 9 दिवस युद्ध करून थकली आणि पलंगावरती 9 दिवस पौर्णिमा झाल्यावरती पाताळाचा गेली गाडी धर्तरीची, स्वर्ग घेऊन उशाला बसली डोंगर दरबारा, लागला डोळा माझ्या